विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला 8वा कविता आहे त्याचं नाव काय? गझल। आणि हा कविताचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया। पहिला आपण काय बघणार आहे? कवी यांचा परिचय। तर कवी कोण आहे? कवी आहे माणिक वर्मा। कोण आहे? माणिक वर्मा। यांचा परिचय: जन्म 1938 उज्जैन मध्य प्रदेश। परिचय: हास्य व्यंग्य के संसक्त हस्ताक्षर माणिक वर्मा जी वाचिक परंपरा में प्रमुख स्थान रखते हैं। आपके व्यंग्य बड़े ही दार होते हैं। आपकी गजलें बहुत ही प्रेरणादायी होती है। प्रमुख कृतियां: गजल मेरी इबादत है, आखिरी पत्ता गजल संग्रह, आदमी और बिजली का खंबा, महाभारत अभी जारी है, मुल्क के मालिकों जवाब दो आदि। पद्य संबंधी प्रस्तुत गजल के अधिकांश शेरों में वर्मा जी ने हम सबको जीवन में निरंतर अच्छे कर्म करते हुए आगे बढ़ने के लिए प्रेरित किया है। गजलकार ने संदेश देते हुए कहा है कि अपने रूप रंग से सुंदर दिखने के बजाय अपने कर्मों से सुंदर दिखना आवश्यक है। इथे कवी काय म्हणाले आहे? कवी किंवा गजलकार काय म्हणाले आहे की तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यातून सुंदर नाही दिसा, तुमचा कर्म हा तुम्हाला सुंदर बनवणार आहे। तर तुम्ही कर्मच्या या ओढीतून तुम्ही कर्मच्या सुंदर दिसावा, नाही की तुमच्या रूपात तुम्ही सुंदर दिसावा। तर चला बघूया या कवितामध्ये किंवा या गझलमध्ये कवी काय लिहिलेले आहे। बघा, पहिला: आपसे किसने कहा स्वर्णिम शिखर बनकर दिखो, शौक दिखने का है तो फिर नींव के अंदर दिखो। इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे किंवा गझलकार म्हणाले आहे की गझलकार असं सादर करणारे प्रमाणे म्हणाले आहे की बघा, जीवन फक्त सोन्याचं शिखर बनवण्यासारखा जीवन फक्त सोन्याचं शिखर बनवण्यासारखा नसते, हे देखील एक शिखर पाया आहे। काय आहे? पाया आहे। आणि गझलकार म्हणत आहे की गझलकार यांनी म्हणाले आहे की सर्वात मोठ्या इमारतांचं उंची खूपच सुंदर दिसत आहे। काय दिसत आहे? खूपच सुंदर दिसत आहे, पण ती पायाची मजबूत दगडावर टेकला आहे। कुठे आहे? टेकला आहे। आणि जिथे ती टेकला आहे तुम्ही त्याच्यावर बनवू शका, तुम्ही त्यांच्यावर बनवू शका की कशी उंच इमारत कुठे टेकल्या? एक मोठ्या प्रमाणे पत्थरला टेकले आहे, ती त्याची नीव आहे आणि तुम्ही हा नीव सारखा बघू या। म्हणून आपल्याकडे नेहमी पायाचा मजबूत दगड असतो। काय असतो? पायाचा मजबूत दगड असतो। आणि बऱ्याच उंचावर पोहोचल्यावर सक्षम असावे आणि ते सुरक्षित ठेवा, कारण शिखर अस्तित्वाचा नाही आहे जोपर्यंत त्यांचा पाया सुरक्षित आहे। तर हे झालं पहिला कविताचं स्पष्टीकरण। म्हणजे इथे गझलकार काय म्हणाला आहे? तुम्ही हा उंच इमारत जे खूपच सुंदर आहे, तुम्ही तसा नको बनवूया। तुम्ही कसा बनवा? ज्या इमारतीच्या खाली एक पत्थर आहे, त्यांची नीव आहे, त्यांची खूपच वेगळी नीव आहे, तुम्ही त्यासारखा बनवू की ते खूपच सुंदर आहे, पण नीव नाही असणार तर हे उंच इमारत पण नाही असणार। तर तुम्ही हा नीव सारखा बनवूया। आता दुसरा: चल पड़ी तो गर्द बनकर आसमानों पर लिखो, और अगर बैठो कहीं तो मील का पत्थर दिखो। इथे कवी काय म्हणाले आहे? बघा, एकदा धूल आली की हळूहळू, काय म्हणाले? एकदा धूल आली की हळूहळू हे संपूर्ण आकाशात काय कुठे जाते? वापतो, संपूर्ण आकाशात वापतो किंवा फिरतो। तर तसेच आम्ही आपल्या मनात दृष्टीनिश असला तरीही आपल्या उद्दिष्ट यशस्वी होईपर्यंत आपण पुढे जात राहिले पाहिजे। म्हणजे आपले जे कार्य आहे, जे आपण करते, तर आपण पुढे नको, जेपर्यंत आपल्याला दृष्टी नाही भेटतात किंवा मार्ग नाही भेटतात तेव्हा आपल्याला मार्गे नाही यायचं। तर आयुष्यात काही क्षणी आम्हाला कंटाळा आला आहे। काय आहे? आयुष्यात कधी क्षणी असं वाटते की आम्हाला खूपच कंटाळा येते, तर काय
काय करायचं असले तरी आपल्याला मेलायचं काय करायचं, मेल्याच्या दगडप्रमाणे बसावे लागेल. आवश्यक सत्ता न सुके, आवश्यक सत्ता न सुटके, जशी मेलांचा दगड समान आहेत त्या ठिकाणी स्थिर असूनही तो लोकांचा पारिनिमार करते. आणि जीवनात आपण कितीही करतो तसंच प्रकारे राहतो. पिढ्यासाठी व महत्वाचा टप्पा असावा सिद्ध करण्यात आहे. म्हणजे इथे लिहिलेलं आहे की जसा आकाशात धूळ कुठे राहते, खाली. तर जे वारा आते तेव्हा ते कुठे जाते, आकाशात. म्हणजे तुम्ही असा बनावा की तुम्ही आकाशात किंवा जमिनीला त्यांचा मीलचा पत्थर दुरून करून मतलब खूपच लांब बसून तुम्हाला दिसणार आहे असा बना. आता दुसरा बघा, सिर्फ देखने के लिए दिखना कोई दिखना नहीं, आदमी हो तुम अगर तो आदमी बनकर दिखो. आता बघा इथे काय म्हणाले आहे, कवी काय म्हणाले आहे, लोकांना चांगले वाटण्यासाठी गझलकार यांनी म्हणाले आहे की पाहायला हरकत नाही खोटे देखावा असलेला मानव आहे ते नेहमीच दूर राहावे. माणसाचा माणूस म्हणून दिसणे अधिक महत्वाचा आहे. व्यक्तीला बाहेर चमकदार देखावे, वेशभूषा आणि सजावट या महत्वाचं पाहिजे. तर जीव लागला जन्मसमूहात कर्मातून माणसाची जे कर्म आहे त्या माणसांची निर्मित होते. इतर लोकांसाठी सहकार्य, धर्मभाव राखून मानवताना धर्म टिकवून ठेवणे, तो खरा माणूस आहे. माणसाची चांगली कर्म आणि वर्तन तो तिचा खरा चेहरा आहे. माणसाची चांगली कामे आणि वर्तन तिचा खरा चेहरा आहे. आपल्या जीवनात च्या सौंदर्याचे पोषित करावे आणि पाहिजे तर ढोंग करायचं असं नाही. म्हणजे इथे कवी म्हणाले आहे की तुमच्या जीवनात तुम्ही जसं आहे ना ते लोकांना तसेच तुम्ही दाखवा. असं नाही की तुम्ही चांगला आहे आणि पुढे वाईट आहे, असं कधीही करू नये. जेव्हा तुम्ही असं करणार आहे तेव्हा माणूस तुम्हाला खूपच गोष्टी असं म्हणणार आहे की तुम्ही खूपच चांगले नाही. आता दुसरं बघूया, जिंदगी के शक्ल जिसमें टूट कर बिखरे नहीं, पत्थरों के शहर में वो आईना बनकर दिखो. इथे गझलकार यांनी काय म्हणाले आहे की दगडाच्या शहरात आम्ही आयुष्यात एखादा आरसा दिसला पाहिजे. तो आरसा कसा होणार बघा, आरसा दिसला पाहिजे आणि चेहरा खरूज करू नका. चेहरा काय करू नका, खरूज करू नका. गझलकार यांचा म्हणण्यानुसार म्हणजे ते काय म्हणत आहे की या दगडाच्या शहरात जिथे प्रत्येकाचं मन दुःखी आहे हे जवळ संपले आहे. आपल्याला अशी व्यक्ती बनलेली पाहिजे ज्याच्यामध्ये मानवता जिवंत आहे. कसा व्यक्ती, ज्याच्या मध्ये मानवता जो आहे ते जिवंत आहे. आम्हाला तो आरसा हवा आहे ज्यामध्ये संवेदना स्पष्ट दिसतात आहे. याचं स्पष्टीकरण हे झालं. म्हणजे इथे कवी म्हणाले आहे की तुम्ही असा आरसा बना ज्या आरसामध्ये तुम्ही लोकांना सर्वात जी गोष्टी आहेत ती सांगा, असं नाही की वाईट असं सांगा. कळला? चला आता दुसरं बघूया. आपको महसूस होगी तब हर एक दिल की जलन, जब किसी धागा सा जलकर मोम के भीतर दिखो. आता बघा इथे कवी काय म्हणाले आहे, आपको महसूस होगी तब हर एक दिल की जलन, जब किसी धागे सा जलकर मोम के भीतर दिखो. बघा इथे कवी काय म्हणाले आहे, गझलकार यांनी काय म्हणाले आहे की हृदयप्रमाणे फक्त आतून जळणारा धागा जाळवा. त्याप्रमाणे एकदा व्यक्तीचं दुःख देखील काय करू शकता तुम्ही,
काय करू शकतं आम्हाला ते दुःख आणि ते दुःख जाण्यासाठी अनुभव घ्यावा लागेल. जेव्हा तुम्हाला असं कळते की त्यांना दुःख होते, तर हा दुःखाचा तुम्ही फक्त अनुभव घेत आहे. त्यांचं काय करत आहे, काय नाही होत आहे हे आम्हाला नाही वाटते. तर इथे काय म्हणाले, अनुभव घ्यावा लागेल आणि इतरांचा वेदना, दुःख अनुभव घ्यावा लागेल. इथे काय म्हणाले आहे की दुःख अंत करण्याचा घेतल्याशिवाय आपण त्यांचं दुःख जाणू शकत नाही. जेव्हा त्यांचा उदाहरण मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुमचा कोणी मैत्री किंवा भाऊ किंवा बहिणीला लागते, तर तुम्ही काय करता, त्या बघून तुम्ही काय करता, अगं लागला आहे, किती लागला हेच विचार करता. पण ज्या हृदयातून त्यांचा दर्द आहे ते आम्ही नाही घेऊ शकत. फक्त आम्ही बोलू शकत, अजून काही नाही करू शकत. पण हा उद्भव शकत नाही. तर आम्ही दुःख कृपणला अनुभवातून शक्य तिथे की दुःखी कमी करण्याचा प्रयत्न करते. आम्ही त्या दुःख घेत नाही, पण त्याचा कमी करायचा प्रयत्न करायला हवे. आता दुसरा बघूया. बघा, एक जुगनू ने कहा मैं भी तुम्हारे साथ हूँ, वक्त की इस धुंद में तुम रोशनी बनकर दिखो. इथे कवी काय म्हणाले आहे, गझलकार यांनी म्हणाले आहे की असे म्हणत आहे, तो प्रमाणे झोपेमध्ये आमच्या बरोबर काय म्हणाले आहे, झोपेमध्ये आमच्या बरोबर, परंतु आपल्या स्वतःचा प्रकाश घ्यावा लागेल. आपण आपल्याला मार्गावर पुढे जावे लागेल. गझलकर यांचा संकटातून अंधारात जवळत जोडीदाराचा, म्हणजे मी अंधारात चालले आहे, तो आमचा जोडीदार कोण आहे, आमचा जोडीदार मध्ये आम्हाला अंधार देऊ शकते, परंतु आमच्या अडचणीत आहेत. विरुद्ध लढा देऊन आपले धैर्य गाठायचं लागले, म्हणून आयुष्याचा जो संघर्षभर आहे, अडचणीत तेच असताना आम्ही आधाराचा शोध करण्याऐवजी स्वतःचा आधी धाडस करा. आपल्याला पुढे जगायचं आहे, तरच कोणताही सहाय्यक देखील मदत करण्याचं सक्षम असेल. केल्याने आपण आमच्या जाऊच्या पिढीसाठी मार्गदर्शन प्रेरणा असू करूया. म्हणजे इथे काय गझलकार म्हणाले आहे की जेव्हा तुम्ही असं होणार, म्हणजे मार्ग खूपच वेगळा आहे, परंतु जेव्हा तुम्ही कष्ट करून तिथे जाणार आहे, तुमचा सहाय्यक कोण बनणार आहे, तर तुम्ही असा सहाय्यक करणारा पुढे जाणार, तर तुम्ही लोकांसाठी एक उदाहरण बनणार आहे, असं कवी म्हणाले आहे. आता दुसरा बघूया. एक मर्यादा बनी है हम सभी के वास्ते, गर तुम्हें बनना है तो मोती के सीप के अंदर दिखो. गझलकार म्हणाले आहे की प्रत्येकचा सन्मान आहे हे निश्चित केलेले गेले आहे. त्याचा सजावट अनुसरण त्याच्या प्रकारे एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा हक्क मिळू शकते, परंतु आयस्टनचा आत, म्हणजेच की त्यांचा मर्यादातून राहून मोत्यांना नगरांचा कपाडापासून मोत्यांत रक्तात रूपांतरण केले आहेत. म्हणून आपण नेहमी आपल्या सन्मानाचे पालन केले पाहिजे, असं म्हणाले आहे. म्हणजे इथे म्हणाले आहे की जेव्हा जे शीप मध्ये मोती असतात त्यांचं मूल्य नाही होते, पण तो जे बाहेर काढते तर त्यांचं मूल्य खूपच होते. तेवढा तुमचा जो मान आहे तुम्ही तसंच मान ठेवावा, कोणासाठी हे बदलाव करू नये, असे म्हणाले आहे. आता दुसरा बघूया. डर जाए फूल बनने से कोई नाजुक कली, तुम ना खिलते फूल पर तितली की टूटे पर लिखो. आता इथे कवी काय म्हणाले आहे बघा. गझलकार म्हणाले आहे की कळी विचलेतातून, म्हणजे कळी जे आहे ते फुलातून रूपांतरण होते, परंतु हा फूल बनू इच्छुक नाही, म्हणजे त्याला फूल नाही बनायचं, त्याला कळी बनून हे जिवंत राहायचं. तर इथे म्हणाले आहे की इच्छुक नाही म्हणून ही संघर्षाची भीती नाहीची, म्हणजे तुम्ही संघर्ष हे त्यांचा सन्मान नाही करत आहे, असं म्हणाले आहे. तर हा संघर्षाची भीती आपण जराचे असावे.
फुला मुले संघर्षामधून घाबरू नका. संघर्ष खूप कमीच आहे. संघर्ष काय खूपच कमी आहे. आपणास फुला जो पाखरी आहे, आपल्याच फुलांच्या पाखरी आहे ते काय करत आहे? पुन्हा बघा. डर जाए फूल बनने से कोई नाजुक कली, तुम ना खिलते फूल पर तितली के टूटे पर देखो. इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे की गझलकार म्हणत आहे की हा फूल बनू इच्छुक नाही, म्हणजे मला फूल बनायचं इच्छुक नाही, म्हणून मी सुंगवते संघर्षाची भीती. आपण जरासे असावे. फुला मुले संघर्षापासून घाबरू नका. संघर्ष हे खूपच कमी आहे. संघर्ष काय आहे? हे खूपच कमी आहे. म्हणून त्याप्रमाणे आपण काय करायचं? आपण फुलापारखी काठी मिळाली आहेत यासारखा दिसावे. फुलपाखुरा अफाट संघर्ष दर्शविते. फुल जे पाखुरा आहे ते खूपच काय करते? संघर्ष करते, दर्शविते आहे. येथे कवीला असा संदेश दिले आहे की प्रत्येकचा आहे आयुष्यात संघर्षी भरपूर आहे. प्रत्येकचे जे आयुष्य आहे ते खूपच संघर्ष म्हणून आहे. आणि ही व्यक्ती लहान असावी. वेगवेगळ्या त्यांच्याप्रमाणे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य दूर जपण्यासाठी भीती वाटत नाही पाहिजे, परंतु दृढप्रमाणे बरपत आहे लोकांसाठी प्रेरणा बनलेले पाहिजे. तुम्ही लोकांना बघून लोक प्रेरणा देत असं तुम्ही बनवायला पाहिजे, असा कवी म्हणाले आहे किंवा गझलकार म्हणाले आहे. आता अजून बघूया. कोई ऐसी शक्ल दो मुझको दिखे इस भीड़ में, मैं जिसे देखूं उसी में तुम मुझे अक्सर दिखो. कवी ते काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे, गझलकार म्हणत आहे की त्यांना एक मिळाले असा खरा चेहरा आहे. त्यांना मिळाले असा खरा चेहरा आहे. ते शोधत आहे जो सर्वस्व मार्गावर आहे किंवा सत्य या मार्गावर आहे. जाता जाता जगण्यासाठी एक दृष्टी हृदयात तयार करा. त्याला पहा. गझलकार असं म्हणत आहे, त्याला पहा. प्रत्येक व्यक्तीचा त्यांची एक झलक मिळाली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही असा दिसणार आहे किंवा बघणार आहे तेव्हा तुमच्या रूपासाठी लोक पण तुम्हाला दिसणार आहे. तर इथे कवी काय म्हणाले आहे किंवा गझलकार काय म्हणाले आहे? गझलकार हे म्हणाले आहे की तुम्ही असा शक्ल बनवू की तुम्ही कुठे पण भीडला किंवा गर्दीत उभे राहात तर तुम्हाला लोक पाहणार आहे, तुम्हाला लोक दिसणार आहे की हे जो खरा आदमी आहे किंवा खरा माणूस आहे जे खूपच चांगले काम केलेले आहे. धन्यवाद. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपल्याला कोणताही मार्गावर आपण आपल्याला कंटाळा असू द्या काही पण ते मार्ग आपल्यासाठी आहे. तर तुम्ही सगळं काम करावे, नाही की पाठी मगून येऊन बसणं किंवा कारण करायचंय की कारण ते आपल्या काम आहे आणि हा मार्ग साठून तुम्हाला खूप वेगळे लोक दिसणार. पण तुम्ही असं बना की तुमच्यापेक्षा उदाहरण होणार. तुम्ही असं बना की तुमचा उदाहरण लोकांना कवी दिलेले आहे आणि देणार आहे. तर तुम्ही असा बना. धन्यवाद.